मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्पने भारतावरती 25% पेक्षा जास्त टेरिफ पेनल्टी लावली होती आणि त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की भारत रशियाकडून ऑइल खरेदी करून विकतोय आणि त्यांच्या एका सिनियर ॲडवायझरने सुद्धा एक स्टेटमेंट केलं होतं की इंडिया इज फंडिंग रशियाज वॉर। या दोन्ही स्टेटमेंटवरती एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीकडून आज उत्तर आलंय। ते म्हणतात की अमेरिका आणि युरोपातील काही देश हे रशियाकडून आजही मिनरल्स, LNG, न्यूक्लिअर फ्यूल विकत घेतात आणि भारतावरच आरोप करतात। हे सगळं डबल स्टँडर्ड आहे। हे सगळं काही अनजस्टिफाईड आणि अनरिजनेबल आहे। जर भारताला रशियाच्या ऑइलची गरज असेल आणि यामुळेच नॅशनल इंटरेस्ट आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी वाचत असेल तर भारत सगळं करेल। आणि ट्रम्पने अजून एक स्टेटमेंट दिलं होतं की इंडिया इज नॉट अ गुड ट्रेडिंग पार्टनर। आता ह्याचं कारण काय, तर भारत अमेरिकेच्या कोणत्याही अटी मान्य करत नाही आणि भारत अमेरिकेला जे शेतीचा माल, दूध एक्सपोर्ट करतोय त्यावरती भारताने सुद्धा टेरिफ लावले होते आणि हे टेरिफ भारत कमी करत नाही। म्हणूनच इंडिया इज नॉट द गुड ट्रेडिंग पार्टनर, की भारताला कोणत्या देशासोबत व्यापार करायचा आहे हे भारत ठरवेल, ना की अमेरिका आणि युरोपियन देश। आवर फॉरेन पॉलिसी इज आवर ओन डिसिजन असं म्हणून एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरनं अमेरिकेपुढे आणि कोणत्याही देशापुढे भारत झुकणार नाही हे स्पष्ट केले। मित्रांनो, यावरती तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट करून लिहा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।